दोडी बुद्रुक कायम दुष्काळी गाव. दुष्काळ अजून या गावाच्या पाचवीलाच पुजलेला. कधीही पाऊस वेळेवर नाही, वेळेवर नाही तर पेरणी पण वेळेवर नाही, आणि जमिनीत पीक पण नव्हतं. तर शेतकरी माणसांनी जगायचं कसं? कायम या गावाला पडलेला प्रश्न. अशाच्या गावात वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माची मोठी रंजक कथा आहे. तर त्यांचा जन्म झाला त्यावेळेस दुष्काळ पडलेला. तर त्यांच्या आजीने विचारलं की मुलाचं नाव काय ठेवायचं. तर त्या साली काय पेर झालेली नव्हती, सगळी शेतीची फक्कास पडली होती. म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं निपेऱ्या. तर त्यांच्या जीवन आधारित पुस्तक निपेऱ्या. निपेऱ्या म्हणजे त्यांचं बालपण कसं गेलं, ते कसे जगले, कसे मोठे लहानचे मोठे झाले, आणि या बालपणी जगताना मोठे होताना काय काय अडचणी आल्या, त्यांनी कशा संकटांचा सामना केला व अपेक्षांना कसं बाजूला ठेवलं पण मन मारून तसं जगले, याची कहाणी. प्रत्येक कथेबरोबर आपल्याला काही ना काही बोध घेता येतो आणि आपण नकळत आपल्या भूतकाळात डोकावतो. प्रत्येकाच्याच जीवनात असा भूतकाळ येऊन गेलेला असतो. अर्थात हे सर्व काम शिष्यवृत्तीच्या पैशातून सुरू होते. अजिबात थांबणे इतके पैसे खिशात नव्हते. मग विचार केला की इथेच बसस्टँडवर रात्रभर मुक्काम करू आणि सकाळी जालन्याला जाऊ. निपेऱ्या बसस्टँडवरच थांबला. अंधाराच्या जाड थराने चराचर झाकले गेले होते. आजूबाजूला काळा पसरला होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट शांतता होता. बसस्टँडवर मात्र उजेड होता. तो तिथेच एका बाकड्यावर बसला. दुपारची राहिलेली मिरची भाकरी खाल्ली, पण पिऊन तो बसून राहिला. आजूबाजूला 4-5 प्रवासी बसस्टँडवर थांबले होते. एक जुना पुठ्ठा शोधून आणला. तो बाकडा जुना पेपर अंथरला. पिशवीचा त्यास अंधारात कोणाच्या तरी धाप चालण्याचा आवाज येऊ लागला. मनात भीती पसरली. विचारांची भूतं नाचू लागली आणि हृदयाचे ठोके वाढले. कागदपत्रे आणि भाड्यापुरते पैसे सोडून त्याच्याकडे काहीच नव्हते. पण जीवाची भीती वाटत होती. एवढ्या रात्री हे लोक काय करत असतील? चोर तर नसतील ना? असे अनेक विचार मनात येत होते. त्या काळ्या कपड्यातील माणसांना बघून निपेऱ्या तसाच पडून राहिला. तो झोपल्याचे खोटे नाटक करत होता. बारीक डोळे उघडून निपेऱ्या पुस्तकात अथर्व पालवी एंटरटेनमेंट करून खूप खूप साऱ्या शुभेच्छा.